विचार करायला पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह अन्य एका व्यक्तीविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गायकवाड यांनी कॅन्टीनमधून निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करून एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती आणि या प्रकरणात आमदार गायकवाडांवर झालेल्या अदखलपात्र गुन्ह्याची माहिती ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. विविध समाज माध्यमांवरील व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींकडे केलेल्या चौकशीच्या आधारे या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पाहूयात आमचा प्रतिनिधी सूरज सावंतचा रिपोर्ट. आकाशवाणी कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याप्रकरणी कॅटरिंगच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण करण्यात आली होती. अखेर 2 दिवस उलटल्यानंतर माध्यमकर्मी आणि विरोधकांनी या संदर्भातला आवाज उठवल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आज संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. पोलिसांनी 352 अपमानित करणे, 115(2) मारहाण करणे, 3-5 संगनमत करून मारहाण करणे या भारतीय न्याय संविधेच्या कलमांतर्गत हा अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. आता या अदखलपात्र गुन्ह्यांची जी कॉपी आहे, जी प्रत असणार आहे, ती आता मरीन ड्राईव्ह पोलिसांकडनं विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि त्यानंतर पुढची जी सूत्र आहेत ती हलवली जाणार आहेत. खरं तर यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्याला मारहाण करण्यात आली त्याच्याशी पोलिसांनी संपर्क केला, त्याला पुढे येऊन तक्रार देण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र तो तक्रार देण्यास आला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता सुमोटो घेत या संपूर्ण प्रकरणात आता NC अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. जर का पुढे तक्रारदार हा तक्रार देण्यास आला त्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवार सह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन प्रकरणात आपला बचाव करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर केलेल्या